मागील एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, यशस्वी जीवनाचा राजमार्ग पुस्तकातूनच जातो। आज आपल्या अवतीभोवती या विश्वात यशस्वी झालेली माणसे पाहिली तर काय बरे लक्षात येते? आपल्या लक्षात येते त्यांची मेहनत, त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचं पुस्तक प्रेम, पुस्तक वेड। त्यांनी हाताळलेले संदर्भ ग्रंथ, पुस्तके। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना घरातली मोठी माणसं सहज आपणास 80च्या दशकातला, 90च्या दशकातला, 2000च्या दशकातला किंवा त्या पुढील काळातीलही मोबाईल आपल्या घरातील लहान मुलांना हौसेने दाखवितात। पण याच काळात वापरलेली, वाचनात आलेली, आपल्या घरामध्ये कपाटात ठेवलेली पुस्तके मात्र दाखवत नाहीत। म्हणून पुस्तक हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे। घरामध्ये पुस्तक संग्रह असावा आणि तो प्रत्येकाने दररोज काही ना काही या संग्रहालयातल्या पुस्तकांमधून एखादं पुस्तक तरी वाचावं। खरं तर काय वाचावं असा प्रश्नही बऱ्याच वेळा आपल्याला पडतो। मला वाटतं आपल्याला मुलांना आवडेल ते वाचावं। त्यांना आपण कपडे खरेदी करण्यासाठी एखाद्या दुकानात नेतो, त्यांना आवडेल ते कपडे आपण खरेदी करतो। तसंच या लहान मुलांना पुस्तक प्रदर्शन, ग्रंथ भांडार येथेही आवर्जून न्यावं। त्यांना आवडेल ते पुस्तक आपण घ्यावं, खरेदी करावं, ते घरामध्ये ठेवावं। घराघरात पुस्तक संग्रह असावा। वाढदिवस, लग्न समारंभ, सत्कार, गौरव सोहळा या शुभप्रसंगी पुस्तक भेट म्हणून द्यावे। पुस्तकांना रोज घरातल्या प्रत्येकाने वाचावे। लहान मुलांच्या समोर हातात घेऊन बसावं, त्याची पानं चाळावीत। लहान मुलंसुद्धा पुस्तकांच्या जवळ जातील, त्यांना स्पर्श करतील, पुस्तकांची पानं चाळतील। असं म्हणतात, लोखंडाचे सोने करण्याची ताकद परिसरामध्ये असते, त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनाचे सोने करण्याची ताकद पुस्तकरूपी परिसरामध्ये आहे। म्हणून सुखी, आनंदी आणि समाधानी आयुष्याची वाट जर कशामधून जात असेल तर ती पुस्तकातूनच जाते। म्हणून पुस्तक हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग आहे। हा राजमार्ग अधिक सुखकर करायचा असेल तर घराघरात पुस्तकांसाठी मांडणी असावी। गावागावात दर्शनी व वर्दळीच्या ठिकाणी ग्रंथालय असावं। एक सुजाण, सुसंस्कृत, विचारशील समाज निर्माण होण्यासाठी पुस्तक संग्रहालय व पुस्तकांचे वाचन महत्त्वाचे आहे। खरं तर यशस्वी जीवनाचे सूत्रच आहे पुस्तक वाचन, विचार निर्मिती, कृती कार्य व यश। पुस्तकांचं वाचन केलं की माणसाच्या मनात विचारांची निर्मिती होते व मनाची तयारी होते, मला काय करायचं। त्यातून माणूस कामाला लागतो, त्याच्याकडून प्रयत्न होतात, तो परिश्रम करू लागतो आणि प्रयत्नांना यश मिळते, कष्टाला यश मिळते। म्हणून यशस्वी माणसे समाजाला आदर्श असतात। पुस्तकांना जीव लावा, त्यांना जवळ करा, कारण जगातील कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान, माहिती ही पुस्तकातूनच उपलब्ध होते। मुक्याला सुद्धा बोलतं करण्याची क्षमता पुस्तकामध्ये आहे। म्हणून त्यात शिरून मनापासून वाचलं पाहिजे।